अशी मिठाई घेण्यासाठी मार्केटमधून आपल्याला बरेच पैसे मोजावे लागतात. तर हाय हॅलो नमस्कार, मी मेघा आणि मेघाच खमंग रेसिपीज अँड ऑल फनमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण मिठाईवाल्यांसारखी मिठाई घरच्या घरी बनवणार आहोत. दिवाळी असो वा रक्षाबंधन, मिठाई तर लागतेच. तर मग स्पेशल ऑकेजनसाठी मिठाई बनवूयात. तर आज आपण सगळ्यात अगोदर इथे मी ओरिओचे बिस्किट घेतलेले आहेत, याची क्रीम काढून घेतलेली आहे. विदाऊट क्रीम बिस्किट घेतलेत. आता हे बिस्किट मी या मिक्सरच्या भांड्यात काढून घेते. 6 बिस्किटचे पॅकेट घेतलेत मी, हे पहा. आणि याला तोडून घ्यायचे आहेत आता आपल्याला, म्हणजे जे लवकर मिक्सरमधून आपल्याला हे फिरवून घेता येईल. हे पहा, असं याचे तुकडे करून घ्यायचे आहेत. आणि आता यामध्ये थोडेसे काजू आणि थोडेसे बदाम घातलेले आहेत. 1-2 टेबलस्पून एवढं मी इथे मिल्क पावडर ॲड करणार आहे. हे पाहू शकता तुम्ही. मिल्क पावडर ॲड करून झाल्यानंतर याला मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे. हे पहा, आता हे एका भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. हे पहा तुम्ही. आता हे सगळं मिश्रण मी भांड्यामध्ये काढून घेतले. कसलाही गॅस आपल्याला ऑन करायची गरज नाही. विदाऊट गॅस, विदाऊट तेल आपण करणार आहोत. तर यामध्ये मी 1 टेबलस्पून एवढी पिठी साखर घालते. यामुळे चव छान येते. थोडासा गोडसटपणा येतो, नाहीतर थोडं सपक व्हायला लागतं. आता हे मिक्स करून घेऊयात. हे पहा, पिठी साखर मिक्स करून झाली व्यवस्थित की आता आपल्याला थोडंसं दूध घ्यायचं आहे. दूध थोडं थोडं करून घालायचं आहे. हे पहा, मी अगोदर 1 चमचाभर एवढं दूध घातलं आहे आणि याला मिक्स करून घेते. दूध एकदाच घालायचं नाही. हे पहा, या पूर्ण प्रोसेसमध्ये मला जवळजवळ 5 चमचाभर एवढं दूध लागलेलं आहे. दूध थोडंसं जास्त लागतं कारण मिश्रण जास्त होतं. अगदीच 1 चमचाभर लागेल असं मी म्हणणार नाही, पण लागेल तसंच वापरावे. हे पहा, आता याला पुन्हा मी असं याचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला. इथं माझा छान असा गोळा मळून झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपण बाजूला ठेवूयात आणि स्टफिंग तयार करूयात. तर स्टफिंग करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 ते 12 काजू घेतलेले आहेत आणि अर्धा कप एवढं मी इथे डेसिकेटेड कोकोनट घेतलं आहे. 1 टेबलस्पून एवढं इथे वेलची पावडर घातली आहे आणि 1 वाटी छोटी मी इथे मिल्क पावडर घेतलं आहे आणि 1 छोटी वाटी पिठी साखर घेतलेली आहे. आता हे सगळं मिश्रणमध्ये फिरवूया. आणि हे सगळं मिश्रण फिरवून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता एकदम असं फाईन पावडर तयार झाले. आता हे सुद्धा एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. हे पहा, वेलची पावडरमुळे ना याला फ्लेवर छान येतो, त्यामुळे मी घातलेली आहे. आता यामध्ये आपल्याला पुन्हा थोडंसं दूध करून याला पण मळून घ्यायचं आहे. आता थोडं दूध टाकायचं आहे. मी 2 ते 3 चमचाभर दूध इथे वापरलेलं आहे. हे पहा, याचा पण एक घट्ट असा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. ही आपली स्टफिंग आहे. हे पहा, स्टफिंग रेडी आहे. आता आपल्याला ना याचा असा उभट लांब गोळा करून घ्यायचा आहे हातावरती असा. हे पहा, आता हे आपलं स्टफिंग रेडी आहे. आता आपण हे बाजूला ठेवून देऊयात आणि आपण आता मिठाई करण्यासाठीचं जे बेसिक होतं ते घेऊयात. एका पोळीपटावरती मी इथे स्क्वेअर शेपमध्ये बटर पेपर घेतलेला आहे. हा बटर पेपर कुठल्याही शॉपमध्ये अवेलेबल असतो. हा घेतल्यानंतर या बटर पेपरवरती आपल्याला हा जो चॉकलेटचा गोळा बनलेला होता याची आपल्याला एक लाटी लाटून घ्यायची आहे. हे पहा, यामध्ये आपल्याला ते स्टफिंग भरायचं होतं डेसिकेटेड कोकोनटचं. हे पहा, छान असं आता याला लाटून घेतल्यानंतर याचं गोल शेप होऊ द्या, कोणताही शेप होऊ द्या, काही हरकत नाही. तरी मी सर्कल शेपमध्येच याला लाटून घेतलेला आहे. हे पहा, आता यामध्ये स्टफिंग भरायची आहे. तर स्टफिंग काय करायचं आहे आपल्याला, याच्या सेंटरमध्ये ठेवून द्यायची आहे. हे पहा, आणि याला पूर्ण खालपर्यंत स्टफिंग याचं गेलं पाहिजे असं या पद्धतीने सेट करायचं आहे. हे पहा, माझं आता सेट करून झाले. आता याला आपण पॅक करून घेऊया. हे पहा, या पद्धतीने पॅक करून घ्यायचं आहे. बटर पेपरमुळे ना खूप हेल्प होते आपल्याला. अजिबात पदार्थ चिकटत वगैरे नाही, त्यामुळे बटर पेपर जरूर वापरा. तुम्हाला कुठल्याही केक बेकरीमध्ये वगैरे कुठेही सहज मिळून जाईल. आता पहा, याला असं दोन्ही साईडनी फोल्ड करून घेतलं आहे आणि याचं असं छान पॅक करून घेतलं आहे. हे पहा, आता याच्या जे दोन्ही बाजूंनी जे ओपन होतं ते सुद्धा आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे. या पद्धतीने आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे. आता पॅक झाल्यानंतर याला 1 तासासाठी आपल्याला फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं होतं. फ्रीजमध्ये सेट झाल्यानंतर 1 तासानंतर तुम्ही पाहू शकता. हे पहा, छान असं अजिबात चिकटत नाही आहे. 1 तासभर सेट होण्यासाठी लागतोच. हे पहा, हे सगळा पेपर मी आता काढून घेते आणि हे जे एक्स्ट्राचं तुम्हाला दिसतंय ना बाजूला, तर हे आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे. ते कसं, तर हे बघा, हे असं पॅक करून घ्यायचं आहे. या पद्धतीने याला मिळवून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचा पार्ट आतमध्येच जाईल.
दोन्ही बाजूंनी अगदी याच पद्धतीने करून घ्यायचं आहे. हे पहा, ही सुद्धा बाजू मी करून घेतलेली आहे. आता आपल्याला याला आणखीनही सुंदर बनवण्यासाठी इथे मी एक सिल्वर फॉईल पेपर वापरलेला आहे. जो मिठाई डेकोरेशन करण्यासाठी वापरतात तोच पेपर आहे. तर तुम्ही यामध्ये कॉपर मिळतो, गोल्डन मिळतो, कुठलाही वापरा. मी सिल्वर वापरलेला आहे. हे पहा, याने ना डेकोरेशन खूप छान होतं आणि अगदी आपली मिठाई मार्केटसारखीच दिसते. हे पहा, तर याला लावून घेतलेलं आहे व्यवस्थित असं हे फॉईल पेपर. आता किती सुंदर दिसायला लागली ही मिठाई. आता आपण याचे कट्स मारून घेऊयात. तर सगळ्यात अगोदर याचा जो एक्स्ट्राचा पार्ट होता तो आपण कट करून घेऊयात, म्हणजे याला प्रॉपर शेप आपल्याला देता येईल. तुम्ही पाहू शकाल. हे पहा, हे एक्स्ट्राचा पार्ट कट करून झाला आहे. आता मी याला छान असा प्रॉपर शेप देऊन घेते. अगदी या पद्धतीने आपल्याला कट मारून घ्यायचे आहेत. तुम्ही राऊंडमध्येही करू शकता, स्क्वेअरमध्येही करू शकता, काही हरकत नाही, कुठलाही शेप दिला तरी. आता सगळे कट्स माझे याच पद्धतीने मी मारून घेणार आहे. हे पहा, सगळे कट्स मारून झालेले आहेत आणि आपली मिठाई अप्रतिम दिसते. इथे आपली मिठाई तयार आहे. तुम्हीसुद्धा याच पद्धतीने घरी ट्राय करा. मेघाच खमंग रेसिपीज अँड ऑल फन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूयात नवीन एका रेसिपीसोबत. तोपर्यंत खात रहा.